नमस्कार शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण इसाप ऑर्गॅनिक शेतकरी प्रशिक्षण मालिका आपण सुरू केली होती. त्याच्यामध्ये 26 एपिसोड आपण पूर्ण केले आणि मला सांगायला आनंद होतो की बऱ्याच जणांना ती मालिका आवडली आणि बरेच जण सबस्क्राईब झाले त्याच्यावर आणि बऱ्याच जणांनी हा मेसेज आपापल्या व्हॉट्सअपवर फॉरवर्ड सुद्धा केला. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि याही वेळेस विनंती करतो की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला मिळालेल्या माहितीचा लाभ घेता येईल. तर या एपिसोडमध्ये असा विचार केला आहे की ही जी इसाप मेथड आहे, ज्याला आपण मराठीमध्ये एकात्मिक शाश्वत शेती पद्धती किंवा ISAP इंटिग्रेटेड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, या शेती पद्धतीमध्ये प्रामुख्यानं हा उद्देश आहे. हा आपला उद्देश नजरेसमोर ठेवला आहे की सगळ्या शेतकऱ्यांचा शेती करण्याचा खर्च प्रामुख्याने 4 गोष्टीवर होतो. नंबर 1 आहे बियाणे, त्याचा खूप खर्च होतो. नंबर 2 आहे खते, त्यावरही भरपूर पैसे खर्च होतात. तिसरा आहे औषध फवारणी, औषधे, आणि चौथा आहे सगळ्यात महत्त्वाचा मजुरी. या इसाप शेती पद्धतीने आम्ही आपल्याला असं तंत्रज्ञान समजावून सांगण्याचा प्रत्येक एपिसोडमध्ये प्रयत्न करतोय आणि यापुढे करत राहणार की जेणेकरून या 4 प्रमुख बाबीवरचा खर्च 50 ते 75% आपण निश्चितपणे कमी करू शकतो. पण हे कसा कमी करायचा याचं तंत्रज्ञान समजावून घेणं आणि प्रत्येक वेळी मालिका बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण या मालिकेमध्ये सुरुवातीला आम्ही भर दिला आहे ह्या घरच्या घरी ज्या अत्यंत बहु उपयोगी अशा निविष्ठा आहेत, ज्या भरपूर नेहमी शेताला काम देतात, कोणतेही पीक असताना काम देतात, जमिनीला काम देतात, या घरच्या घरी कशा तयार करायच्या जेणेकरून आपल्याला बाजारातून निविष्ठा आणण्याचा खर्च वाचेल. तर या मालिकेमधून सुरुवातीला आपण पाहिलं की पंचगव्य हे कसं तयार करायचं, ते कसं वापरायचं, त्याचा उपयोग काय काय करता येईल त्याच्यावर माहिती घेतली. सेंद्रिय युरिया कसा करायचा घरच्या घरी त्याची पण माहिती घेतली मागच्या एपिसोडमध्ये. घनजीवामृत जे आपण एकदाच करून ठेवू शकतो आणि 15-20 पोते आपण भरून ठेवले की प्रत्येक पिकाला पेरणीच्या अगोदर, पेरणीनंतर, महिन्यानं आपण देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपण ही पण माहिती घेतली की ही ट्रायकोडर्मा विरिडी नावाची बुरशी, जे बुरशी नाशक औषध आहे, जैविक नाशक आहे, ते सुद्धा बहुउपयोगी आहे. हे सुद्धा घरच्या घरी कसं तयार करावं, त्याचा खर्च वाचवावा, हे आता पण आपण पाहिलं. तर या एपिसोडमध्ये एक महत्त्वाची निविष्ट आणखी आहे ज्याला मायकोरायझा म्हणू आपण. त्याची माहिती आपण या एपिसोडमध्ये देणार आहोत, त्याचं ते कसं करायचं तेही सांगणार आहोत. परंतु अगोदर मित्रांनो हे समजून घ्या की मायकोरायझा हे काय आहे. मायकोरायझा नावाची एक बुरशी आहे, VAM, ज्याच्यामध्ये विशेषतः वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा. ही बुरशी अत्यंत उपयोगाची आहे, जी जमिनीमध्ये असते. ह्या बुरशी भरपूर असतात, त्याचे 7-8 प्रकार आहेत, त्याच्या प्रजाती आहेत. आणि या प्रजाती सगळ्या मायकोरायझा नावाची बुरशी, ही बुरशी आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे. आपण बांधावरची वनस्पती वाढलेली पाहतो, जंगलातल्या वनस्पती वाढलेल्या पाहतो, त्या ठिकाणी ही बुरशी प्रचंड प्रमाणात आहे. गांडुळाची संख्या प्रचंड प्रमाणात आहे, सूक्ष्म जीवाणू प्रचंड प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे कोणतेही खत न टाकता, नांगरटी न करता, औषध न फवारता आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त किडे, उपयुक्त बुरशी, उपयुक्त जीवाणू, उपयुक्त गांडुळे सगळे आपल्याला सापडतात. तर मायकोरायझा ही जी बुरशी आहे, ही सुद्धा बांधावरच्या वनस्पती, बांधावरच्या मातीमध्ये, जंगलामध्ये भरपूर प्रमाणात असते. आणि ही वनस्पती काय काम करते मित्रांनो, तर ही बुरशी आपल्या जवळजवळ सगळ्याच पिकाच्या मुळ्यापाशी, मुळ्याभोवताली एक जाळं तयार करते, एक नेटवर्क तयार करते. बारीक धागे असतात, हायफी नावाचे, मायसिलियम. तर हे धागे एवढे सूक्ष्म असतात की आपल्या केसाच्या 1 जाडीचे हे धागे आहेत. आणि हे जाळे जे आहेत, बुरशीचे जाळे, तंतुमय जाळे, हे धागे आपल्या पिकांच्या मुळ्याभोवती गुंडाळल्या जातात. मुळ्याच्या शरीरामध्ये, अंतर्गत शरीरात घुसून सुद्धा त्या ठिकाणी वास्तव्य करतात, ज्याला एक्टो मायकोरायझा, एंडो मायकोरायझा असे प्रकार आहेत. तर हे मायकोरायझा, ही बुरशी काय करते, हिचं मुख्य काम काय, तर ही बुरशी आपल्या जमिनीमध्ये जे मूलद्रव्य आहेत, आवश्यक मूलद्रव्य आहेत, ती पिकांना पुरवायचं काम करते. आणि हे जवळजवळ मुळ्याच्या क्षेत्राच्या 1.5 पट भोवतालच्या मातीतल्या एरियामधले सगळे मूलद्रव्य जे आहे हे शोषून घेते. आणि हे उपलब्ध अवस्थेमधले मूलद्रव्य
शोषून घेऊन आपल्या अन्नद्रव्याच्या साखळी वाटं, अन्नद्रव्याच्या पाईपलाईन जे म्हणू आपण त्याला, ती पाईपलाईन जी त्याची जाळी आहे त्याद्वारे मुळ्याच्या वर, मुळ्याच्या अंतर्गत भागातून वनस्पतीला पुरवते. आणि हे आहे ते अन्नद्रव्य जेव्हा वनस्पती या बुरशीकडून घेतात, त्या अन्नद्रव्याचा वापर करून आपली वनस्पती किंवा आपले पिकं, सोयाबीन म्हणा, कोणतेही पिकं वाढतात. ही पिकं जे वाढतात ते अन्नद्रव्याचे घेऊन, हे बुरशीचं काम आहे काय? अन्नद्रव्य पुरवणे, जमिनीत उपलब्ध असणारे, उपलब्ध अवस्थेत करून पुरवतात ते. आता या बदल्यामध्ये यांची देवाणघेवाण कशी होती? तर हे पिकाला हवं असणारं खाद्य जे आहे, जे अन्नद्रव्य आहे, ज्याच्यामध्ये मेजर न्यूट्रिएंट आहेत, मायक्रो न्यूट्रिएंट आहेत, दुय्यम न्यूट्रिएंट आहेत, सगळे न्यूट्रिएंट सगळे जे पुरवतात, हे अन्न वनस्पतीला पुरवल्यामुळे वनस्पती चांगले वाढतात. आणि याच्या बदल्यामध्ये वनस्पती काय करतात? सूर्यप्रकाशाच्या मदतीने जे कार्बोहायड्रेट तयार होतात, जे फोटोसिंथेसिस म्हणून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधून जी कार्बोहायड्रेट तयार होतात, ती वनस्पती या बुरशींना पुरवते. कारण हे कार्बोहायड्रेट या बुरशींचं अन्न आहे. तर यांना ते अन्नाच्या बदल्यात अन्न हे पुरवतात मूलद्रव्ये, आणि त्या बदल्यामध्ये स्वतःचं खाद्य कार्बोहायड्रेट घेतात वनस्पतीकडून. ही देवाणघेवाण असंख्यपणे, अखंडितपणे जंगलामध्ये, वनस्पती ह्याच्या बांधावर सगळ्या वनस्पती चालू असते. याची जाणीव नसल्यामुळं आपण काय करतो? आपल्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये जमिनीची खोल नांगरट करतो प्रत्येक वेळेस, मग नंतर सऱ्या पाडतो, आपण बी टोकतो, ऊस लावतो, हळद लावतो वगैरे वगैरे. या खोल नांगरटीमुळे हे जाळं, नैसर्गिक जाळं हे तुटल्या जातं. तुटल्या गेल्यामुळे काय होते? ती अन्नसाखळी बंद होते. आणि मग वनस्पतीचं आपण जे पिकाचं बी लावतो किंवा कंद लावतो किंवा बेंडं लावतो, त्याला मग अन्नद्रव्य आपण वरून रासायनिक खतं देऊन पुरवतो. वास्तविक निसर्गामध्ये अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता मायक्रोरायझामध्ये असल्यामुळं हे जाळं माहिती नसल्यामुळे आपण तोडतो. त्यामुळे एक गोष्ट करायची आपण मित्रांनो, की कोणत्याही पिकाच्या लागवडीच्या वेळेस फक्त वरवरची जे 4 इंच 6 इंच माती थोडीशी भुसभुशीत करावी, जेणेकरून बी आपण टोकू शकू. आणि खोलवरची जी बुरशीचं जाळं आहे ते अबाधित राहील, तुटणार नाही, अखंड राहील. त्याच्यामुळे हे एक लक्षात घ्या की हिसाब शेती पद्धतीमध्ये पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बायोडायव्हर्सिटी, बहुपीक पद्धती, नो मोनोग्राफिंग. आणि दुसरीमध्ये खोल नांगरट अजिबात न करणे. झिरो टिलेज करून एकदम जंगली वाढवायचं नाही आपल्याला. पेरणीसाठी आपल्याला थोडं स्वच्छ पाहिजे, बी टोकापुरतं पाहिजे आपल्याला. तर फार खोल जाऊ नका नांगरटीनं, आणि हे जाळं तोडू नका कृपया. तर हे जाळं जे आहे मायक्रोरायझा जे बुरशी आहे, हे आपल्याला जवळजवळ 1000 रुपये प्रमाणे किलो प्रमाणे आपल्याला बाजारातून विकत घेऊन सुद्धा टाकता येते. तर हे मायक्रोरायझा जे जाळं आहे, जे मायक्रोरायझा बुरशी आहे, ही बुरशी बरेच काम करते. याच्यामध्ये फायटोअलेक्झिन नावाचं द्रव्य आहे, ही सोडते आपल्या अंगातून, आपल्या धाग्यातून, आणि कीड रोग जे आहे जमिनीत त्याच्यावर सुद्धा नियंत्रण करते आपल्याला. मायक्रोरायझा ज्या ठिकाणी भरपूर आहे, ज्या ठिकाणी या मूलद्रव्य ज्यांनी पुरवलेत वनस्पतीला, ती वनस्पती वाढून जो माल तयार होतो पिकाचा आपला, त्याची प्रत सुद्धा सुधारते. कारण हवे ते मूलद्रव्य त्याला मिळतात, त्याची क्वालिटी सुधारते. आणि मायक्रोरायझामुळं आपल्या पिकाचे 15 ते 30% उत्पन्न वाढू शकते. तर हे निसर्गाची देण आहे आपल्याला. हे निसर्गता उपलब्ध असणारे मायक्रोरायझा हे अबाधित ठेवणं, त्याला ब्रेक न होऊ देणं, त्याचं अन्नसाखळीचा पाईपलाईनचा, अन्नद्रव्याचे पाईपलाईन अखंडित चालू ठेवणं, हे आपलं काम आहे. त्यासाठी आपल्याला खोल नांगरट करू नका. जीवामृत, बीडी कंपोस्ट या इत्यादी आपण दिल्याने सुद्धा हे मायक्रोरायझा वाढू शकतात. परंतु नांगरटी करून ते जाळे तोडू नका, अशी माझी विनंती आहे. हे धागा जो मी म्हटल्याप्रमाणे 1 आपला जो केसाच्या जाडीच्या 1 इतका बारीक हे जाळं आहे त्याच्यामध्ये. आणि हे मुळ्याचं क्षेत्र जे आहे त्याच्या 1.5 पट अधिक क्षेत्र, जिथे मुळ्या पोहोचल्या सुद्धा नाहीत, तिथे हे जातं हे जाळं. आणि तिथले मूलद्रव्य लांबवरचे मुळ्याच्या क्षेत्राच्या बाहेरचे अन्नद्रव्य सुद्धा शोषून घेते, आणि त्याला घरात ताटामध्ये त्याच्या वाढते हे अन्न, जसं मुळ्याला पुरवते. आणि हे अन्नद्रव्य आपण त्या ठिकाणी वनस्पती वापरतात. त्याच्या बदल्यामध्ये मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे कार्बोहायड्रेट त्याच्या बदल्यामध्ये मिळतात. तर ही साखळी आपल्याला हे अबाधित ठेवायचे, आणि हे आपल्याला घरच्या घरी तयार करता येते. अर्थात आपल्याला लॅबोरेटरी किंवा अत्याधुनिक अशी लॅब नाही आपल्याकडे, हे घरी तयार करणे अवघडही आहे. परंतु एक सोपी पद्धत आम्ही काढलेली आहे, की जी आमच्या निदर्शनास आलेली आहे, की प्रत्येक शेतकरी आपण घरच्या घरी हे मायक्रोरायझा हे तयार करू शकतो आपण. या मायक्रोरायझामध्ये
आपल्याला काय करायचं आहे, एक गोष्ट करायची आपल्याला की कंपोस्ट खत घ्यायचं किंवा बीडी कंपोस्ट घ्यायचं, सुपीक माती घ्यायची. तर याच्यामध्ये वाळू आणि सुपीक माती किंवा बीडी कंपोस्ट किंवा कंपोस्ट खत, वाळू आणि हे समप्रमाणात घ्यायचं आपल्याला. आणि ऑटोक्लेव्ह एक मशीन मिळते, त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण करायचं. ते हे ऑटोक्लेव्ह वास्तविक 3,000 रुपयाचं आहे. 3,000 रुपयाचं ऑटोक्लेव्ह विकत घेणं शेतकऱ्याला परवडत नाही. तर आपल्या शेतकऱ्यांचे गट झालेले आहेत. फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, 50-50, 100-100 जणांचे शेतकऱ्यांचे एक गट आहे. त्या गटामध्ये एक ऑटोक्लेव्ह घेऊन टाकायचा. तो ऑटोक्लेव्ह घेतल्या सगळ्या शेतकऱ्यांना हे मायक्रोरायझर तयार करण्यासाठी काम देईल ते. आणि हे आपल्याला एकदाच घ्यायचं आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ते. हे ऑटोक्लेव्ह घेऊन तुम्ही याची सुरुवात करू शकता. आता ऑटोक्लेव्ह घेतला आपण आणि सुपीक माती किंवा सुपीक चांगलं कुजलेलं खत आणि वाळू याचं समप्रमाणात 1:1 या प्रमाणात मिसळायचं. आणि हे मिश्रण एक 3 ते 4 कुंड्यामध्ये आपण ठेवून द्यायचं. ते भरायचं, कुंड्या भरायच्या. त्या 4 कुंड्या भरल्या आपण, त्या प्रत्येक भरलेल्या कुंडीमध्ये एक साधारण 4-5 असे खोल खड्डे करायचे बोटाच्या साह्यानं, जे 4 सेंटीमीटर किंवा 2-2 इंचाचे असे 4-5 खड्डे प्रत्येक कुंडीमध्ये खोल खड्डे करायचे. हे झाल्यावर आपण काय करायचं, बाजारातून हे मायक्रोरायझाचं एक ग्लोमस प्रजाती किंवा ग्लोमस किंवा गायगेस्पोरा नावाचं मायक्रोरायझाची प्रजातीचं एक पाकिट आणायचं. हे पाकिट साधारण आपल्याला 1 रुपयाला 1 ग्राम पडते. 260 रुपयाला 250 ग्रामचं पाकिट आहे. ते एकदा सुरुवातीला आणले की पुष्कळ पुरतं आपल्याला, कारण एक याच्यामध्ये खड्ड्यामध्ये आपण 5 ग्रॅम किंवा 10 ग्रॅम एक थोडंसं आपण त्या खड्ड्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे संवर्धक जे आहे, हे कल्चर जे आणलेलं आहे, हे आपण त्या खड्ड्यामध्ये टाकलं. 4-5 खड्डे केले 2-2 इंच खोलीचे, त्याच्यामध्ये 5 ते 10 ग्राम प्रत्येक खड्ड्यामध्ये हे टाकलं आपण की, आणि त्याच्यानंतर त्याला बुजवायचं आणि आपण त्याला पाणी द्यायचं. आणि त्याच्यामध्ये पाणी देण्याच्या अगोदर गिनी गवत मिळते. गिनी गवत मित्रांनो, गिनी गवत याचं स्पेलिंग आहे GUINEA, गिनिया म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, गिनी ग्रास. हे गवत आपल्याला सुद्धा 100 रुपयाला 250 ग्रामचं पाकिट आपल्याला ऑनलाईन मिळू शकतं. गिनी गवताचं पाकिट ते घ्यायचं, ज्याला बोटॅनिकल नेम आहे मेगाथायरसस मॅक्झिमस. हे गिनी गवताचं बी एकदा आपण आणलं आणि हे बी आपण या कुंड्यामध्ये लावायचं. हे बी लावायचं थोडं चिमूट प्रत्येक कुंड्यामध्ये. ते उगून येते, उगून त्याला पाणी देत राहायचं. आणि हे जे रोप होते गिनी गवताचं रोप, हे 90 दिवसाचं होऊ द्यायचं मित्रांनो. तो पण आपण त्याला जोपायचं. 90 दिवसात झाले की चांगलं उंच होतं. ते उंच झाल्यावर काय होतं, आणि त्याच्यामध्ये आपण कल्चर टाकलंय, मायक्रोरायझा नावाचे कल्चर टाकलंय. हे कल्चर जे मायक्रोरायझाचं जाळं जे आहे बुरशीचं पूर्ण मुळ्याभोवती पसरते. कुंड्यातल्या मातीमधल्या मुळ्याभोवती प्रचंड प्रमाणात पसरते ते. हे मातीभोवती पसरलेला आपल्याला साठा मिळतो त्याला. त्यानंतर 90 दिवसांनी तुम्ही काय करणार आहात, 90 दिवसानंतर तुम्हाला हे बुडाशी कापायचं. त्याला बुंद्याशी त्याला कापून घ्यायचं, कात्रीने कापून घ्यायचा, वरचा भाग बाजूला ठेवायचा. आणि मुळ्या हे करून, मुळ्या बाहेर काढून कात्रीने बारीक करायच्या आणि त्या बारीक केल्यानंतर त्या मातीमध्ये मिसळायच्या, एकजीव जायचा. हे व्हायला तुमचं व्यायाम कल्चर. हे व्यायाम कल्चर झालं तुमचं. कुंड्यातली पूर्ण माती कात्रीनं बारीक तुकडे केलेले व्यायामचं हे आपलं कल्चर झालं. हे आपल्याला तयार झालेलं आहे. आणि याचा उपयोग कसा करायचा हे आपण नंतरच्या एपिसोडमध्ये बघूया मित्रांनो. तर ही माहिती लक्षपूर्वक ऐका. काही शंका असल्यास फोनवर संपर्क साधा. धन्यवाद, नमस्कार.